मला वाटलं नव्हतं की कांबळे साहेब 1980 पासून काम करतात, पण हे जे आहे असेच प्रत्येक जण आहे. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, आज संध्याकाळी घरी गेल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या आरशासमोर उभा आणि त्या आरशाला सांगून ठणकावून सगळे की मला काय माहिती. मला दिलीप कुमार मुरुंडकर नाही माहिती, मला श्रीकांत आंबेडकर व्हायचं नाही, मला हेमंत केडेकर व्हायचं नाही, मला विद्याधर चव्हाण व्हायचं. हे प्रत्येकाने ठरवा तुमच्या आणि मग मी निसर्गोपचार का केला पाहिजे याच्यावर. आता तुम्ही खूप महत्वाचे रिझल्ट ऐकलेले ते प्रत्यक्षात तुम्हाला दाखवले. निसर्गोपचारामध्ये असा कुठलीही व्याधी नाहीये जी व्याधी शरीरामध्ये राहू शकते. कारण असं म्हटलं जातं, जसं मगाचं वाक्य आहे, निसर्ग रोग बरा करतो, वैद्य नाही. आपण निसर्गाचे दूध आणि दूध हे वैद्यापेक्षा जास्त प्रबळ. तर जाता एक 4 महत्वाचे मुद्दे राहिले होते. मी फक्त 2 मिनिटं तुम्हाला घेणार आहे, मी त्याच्या पुढे जाणार आहे. मगाशी एका मित्रांनी बोलता बोलले होते, मला वाटतं परब असतं ते, की ते म्हणले की आपण जाहिरात करायला कमी पडतो. आज कोट्यावधी रुपये भरून हॉस्पिटल बांधणारी लोक रोज जाहिरात करतात. एक तर बाजार असा आहे, पहिल्यांदा पैसे कमवा, नंतर हॉस्पिटलमध्ये घाला, नंतर हॉस्पिटलमध्ये कपडे घाण झाले की कपडे धुवायला पावडर वापरा, अशी जाहिरात करणारे अभिनेते आहेत. पण कुणी असं सांगत नाही की मी लोकांना निरोगी करतो. आणि निरोगी करणारा निसर्गदूत तुम्ही आहात, तर तुमची जाहिरात झाली पाहिजे. हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून मध्ये मी खेडेकर सर, भाऊ, आमच्या मम्मी मीना जगताप यांच्याबरोबर चर्चा करताना असं लक्षात आलं, निसर्गोपचार जर माझ्या स्वयंपाकघरातल्या भिंतीवर असेल, निसर्गोपचार जर माझ्या स्वयंपाकघरातल्या भिंतीवर असेल, तर माझा निसर्गोपचार घराघरामध्ये पोचेलच. आणि त्याच्यामध्ये माझा निसर्गोपचार तज्ञ हा प्रबळ होतोय. लोकांना निसर्गोपचार म्हणजे काही माहीतच नाही. सांगितलं असं काय असतं का, झाडपाला खाऊन कधी बरं होतं का? कारण आमचं डोकं दुखत आलं की आम्ही डायरेक्ट पहिल्यांदा औषधाचं दुकानात करतो. तर हे आपल्याला जर बदलायचं असेल तर माझ्या स्वयंपाकघरात निसर्गोपचार असलाच पाहिजे. म्हणून यावर्षी आपण निसर्गदूत नावाचं कॅलेंडर उभा करतोय. या कॅलेंडरमध्ये आपल्या सर्वांचा सहभाग व्हावा अशी अपेक्षा आहे. येता अवकाश ग्रुपवर मी त्याच्याबद्दल माहिती टाकेल. यामध्ये निसर्गोपचारातले पंचतत्व असतील, त्याच्या वनस्पती शास्त्राची माहिती असेल, स्वयंपाकघरातल्या औषधाची माहिती असेल, ऋतुचक्रानुसार काय खायचे याच्याबद्दल नॉलेज असेल. अशा पद्धतीचं निसर्गदूत नावाचं काल दिनदर्शिका आपण या वर्षीपासून सुरुवात करतोय. त्यासाठी तुमचा सहभाग असावा अशी एकच इच्छा आहे. बघू किती लोक या पद्धतीच्या जाहिरातीने मोठे होतात. दुसरं एक आहे, आपल्याला जर सतत एकत्र यायचं असेल, मोठं व्हायचं असेल, तर एक उदाहरण आहे. 30 वर्षापूर्वी पुण्यामध्ये 5 लोकांनी मिळून पुण्याच्या सारसबागेमध्ये सकाळी सूर्य नमस्काराचे वर्ग सुरू केले. 5 लोकांनी मिळून. आज पुण्यामध्ये त्यांचे 50,000 सदस्य आहेत. जर एकटा सूर्यनमस्कार पुण्यामध्ये 30 वर्षामध्ये 50,000 लोकांना एकत्र आणू शकतो, तर माझा निसर्गोपचारक 1 वर्षामध्ये 100 लोकांना एकत्र आणणार नाही का? फक्त त्यासाठी एक सूत्र आहे, गाव पातळीवर दररोज जसं जमेल तसं किंवा आठवड्यातून एकदा ठराविक वेळ
तज्ज्ञांची किंवा निसर्गोपचाराची आवड असणाऱ्या व्यक्तींची एक बैठक लावायची. तिच्या बाकीचा विषय काही ठेवायचा नाही. मोबाईल बाजूला ठेवायचा, त्यांच्या असेल ती करायची स्थानिक लेवलला. इथे तुम्ही अध्यक्ष नाही, उपाध्यक्ष नाही, काही नाही. फक्त आठवड्यात नाही एकदा चहा प्यायला कट्ट्यावर जाता की नाही. मग निसर्गोपचार सांगायला एकत्र यायला काय हरकत आहे. ही एक आपली चळवळ पुढच्या महत्वाच्या मुद्द्यासाठी महत्वाची ओढ ठरणार आहे. आपण 5 दिवसात तुम्हीच व्हा तुमच्या कुटुंबाचे डॉक्टर. 5 दिवसात पंचतत्व आहे. पाणी, अग्नी, वायू, आकाश. या पंचतत्वाच्या आधारावर 5 दिवसात तुम्हीच व्हा तुमच्या कुटुंबाचे आरोग्य रक्षक किंवा डॉक्टर. ही 5 दिवसाची शिक्षण मालिका पण आमचा प्रभावी होईल ते आपण घेणार आहोत. त्याची सविस्तर माहिती आपण निसर्ग उपचाराचा पुढचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपण सविस्तर घेणार आहोत. आपण प्रत्येक 3 महिन्यात एकदा, प्रत्येक 3 महिन्यातून एकदा आपण विविध चिकित्सा पद्धतीच्या कार्यशाळा घेणार आहोत. करेक्ट. हे फक्त राज्यस्तरीय निसर्गोपचार तज्ज्ञांची परिषद करू शकते. राज्यस्तरीय तज्ज्ञांच्या परिषदेचे एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. आपल्या परिषदेमध्ये सभासद फी नाही. महत्वाचं. आपण कुणालाही वर्षाला फी भरा असं सांगत नाही. आपला कार्यक्रम असेल, आपण बजेट काढतो, किती खर्च होणार आहे त्यानुसार आपण आपली फी ठरवतो. तर आजपर्यंत मला खात्री आहे भारतामध्ये अशा प्रकारची परिषद एकही नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्याच्या माध्यमातून तुम्हाला जे सांगितलं, गाव पातळीवर एक मीटिंग आठवड्यात नाही, या दिवसात ते घ्या, तुम्ही ठरवा. या सगळ्यांना आपण त्या 3 महिन्याचा कार्यक्रम असणार आहे त्यामध्ये एकत्र आलो. ही जी चळवळ आहे या चळवळीला जर आपण जर नाव द्यायचं म्हणलं तर नॉलेज. आपलं कॉलेज हे पूर्वीसारखं गुरुकुलासारखं असेल. नॉलेज त्या गुरुकुलाच्या माध्यमातून दिलं जाईल, त्याला अलीकडचं आधुनिक नाव आहे कॉलेज. नॉलेज कॉलेज हे कुठं असेल तर विलेज मध्ये असेल. नॉलेज कॉलेज ही ती सुट्टी आपण राबवून आपलं जे निसर्ग उपचार आहे हे ग्राम विकासाचं सर्वात मोठं माध्यम आहे ते आपण सर्वांनी मिळून साध्य करायचं आहे. आणि त्यातनं लोकांना पैसे कमवून द्यायचे आणि स्वतःही कमवायचे.